आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. अमर प्रेम ही सिरियल आपण नेहमीच बघतो आणि अमर प्रेम मधला आपटेवाडा तोही आपल्याला आवडतो. या आपटेवाड्यामध्ये एक गोड मुलगी राहते. तिचं नाव आहे देविका, म्हणजे ज्योती मालशे. तुला सगळेजण आता देविका म्हणूनच ओळखतात. येस. आणि खूप प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनामध्ये, तर मी एकामागोमाग एक असे सगळेच विचारणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की मेन तू एक तर झीवरच्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार्स मध्ये तू अशी झळकलीस आणि जिंकलंस तू सगळ्यांनाच. हो, पण तू मुळात आलीस कुठून इकडे? मी महाराष्ट्राचा सुपरस्टार या रंगमंचावर पहिल्यांदा अभिनय केला. म्हणजे काय म्हणतेस? असं आम्हाला अजिबात नाही वाटलं. म्हणजे स्पर्धा किंवा कॉलेज वगैरे कधीच काही नाही. म्हणजे खरं तर हे कुणालाच खरं वाटत नाही, पण हे अगदीच खरं आहे की महाराष्ट्राचा सुपरस्टार या रंगमंचावर मी पहिला अभिनय केला. क्या बात आहे. आणि ते सुद्धा एक म्हणजे आपलं आयुष्य बदललं वगैरे असं जे आपण म्हणतो गोष्टीत वाचतो, पण म्हणजे माझ्या बाबतीत खरंच असं झालंय. कारण मी मूळ चिपळूण जवळ एक रामपूर नावाचं गाव आहे, तर 12वी पर्यंत तिथे होते. त्यामुळे तिकडे नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेच नव्हत्या. गाणं होतं, पण मी गाणं केलंय. मी गाणं शिकलीये, 7वी पासून गाणं शिकतेय मी. आणि 12वी पर्यंत मी तिथे होते. आणि मग असं झालं की आता आपल्याकडे गाणं आहे, तर मग आईबाबांची इच्छा होती, अजूनही आहे की मी गाण्यात काहीतरी करावं असं. सो मी पुण्याला आले शिक्षणासाठी. मग मी SNAT ला ऍडमिशन घेतली. मग तिथे मी म्युझिक घेऊन ग्रॅज्युएट झाले. आणि तेव्हा मग असं झालं की मग मी पुरुषोत्तम फिरोदिया हे सगळं ऐकत होते. आणि मग असं की अरे काहीतरी आपल्याला ह्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. मग मी जायचे, नाटकं बघायचे, नाटक वाचन आणि असं सगळं. मग मी महाराष्ट्राचा सुपरस्टार ह्याची ऑडिशन द्यायला गेली. लक फॅक्टर असतो ह्याच्यामध्ये, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की त्यावेळी माझा लक नाही, त्याच्यानंतर मी मेहनत घेते आता, पण तेव्हा माझं लक माझ्या बरोबर होतं. आणि आता श्रीरंग दादाची सिरियल ती सुद्धा असंच झालं की एकतर झी कडनं कळतं आम्हाला की अशा ऑडिशन्स आहेत वगैरे. आम्हाला SMS येतात किंवा फोन येतात, तर खूप ठिकाणाहून येतात. म्हणजे आता नवीन सिरियल खूप सुरू झाल्यात, तर जवळजवळ सगळ्या सिरियलच्या ऑडिशनसाठी आम्हाला फोन आले. आणि मी ऑडिशनला गेले, ऑडिशन दिली. मग मी फर्स्ट राऊंड झाले असं वाटत होतं मला. त्यावेळी खूप ऑडिशन देणं सुरू होतं आणि ह्याचं कास्टिंग झालं माझं. बाकी तुला बाकी स्वतःच्या काय आवडी निवडी आहेत? काय तुला आवडतं? कारण तू आज आम्हाला रेसिपी करून दाखवणार आहेस. मला कुकिंग आवडतं. मी खूप करते असं नाही, कारण घराबाहेर राहिलीये मी, त्यामुळे मला बाहेरचे पदार्थ म्हणजे असं होतं की का बाहेर जायचंय. घरी वरण भात सुद्धा चालतो मला. पण मग त्याच्यातून मग तू शिकलीस? शिकले म्हणजे मी आता माझा भाऊ आणि आम्ही एकत्र राहतो, त्यामुळे मग आम्ही किचन प्रॉपर म्हणजे असंख्य प्रयोग करतो. भावावरती भाऊ पण करायला लागला असेल? मग काहीच नाही. हरकत नाही. ऍक्च्युली तोही जर एकटा राहत असेल, मग तुझ्या बरोबर राहत असेल तर त्यालाही थोडंफार ट्रेनिंग करायला. नाही, पण मग मला असं होतं की तो लहान आहे, त्यामुळे मग मीच करते. पण आज तू आम्हाला काय शिकवतेस? आज मी तुम्हाला एक कोकणी पदार्थ शिकवते, पातोळे. आणि दुसरा आहे काहीतरी स्नॅक्स. मग मी कोथिंबीर आणि पुदिना वडी शिकवते. अरे वा. मग सिरियल मध्ये सत्यजितला करून घालणारेस की नाही? हो. कारण ती एवढी अकंठ बुडालेली आहे सत्यजितच्या प्रेमामध्ये. साखरपुडा झालेला आहे आता दोघांचा. कारण आम्ही नेहमी बघतो सिरियल मध्ये ती पूर्णपणे म्हणजे लहानपणापासून तिचं ते स्वप्न आहे, अगदी असं जपलेलं उराशी की सत्यजित सत्यजित सत्यजित. आणि तो आल्यानंतर थोडंफार मध्ये दुरावा आला, पण नशिबात तुझ्या तो लिहिलेला होता असं म्हणायला हरकत नाही. तर असा तो तिच्या पदरात येऊन पडलेला आहे, साखरपुडा झालेला आहे. तर आता त्याला जिंकण्यासाठी असे अनेक गोष्टी तिला करायला लागणार आहेत, कारण तो पण खवय्या आहे पक्का. तर ना हो, तर त्यामुळे त्याच्यासाठी ती पातोळ्या करणार आहे आणि वड्या, कोथिंबीर पुदिना वडी. मग वडीपासून सुरू करूया? हो, चालेल. हो, ओके. आणि आता हा जो काय म्हणजे ही जी काय तयारी आहे कसली आहे म्हणालीस? कोथिंबीर पुदिना वडी. 2 पदार्थांमधला एक पदार्थ कोथिंबीर पुदिना वडी. तर त्याचं साहित्य लिहून घ्या. कोथिंबीर, पुदिना, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, मोहन, मिरचीची पेस्ट, खायचा सोडा, पांढरे तीळ, धनेपूड, जिरपूड, गूळ आणि मीठ.
साहित्य तुम्ही लिहून घेतलं आणि ज्योती मला असं वाटतं तू इतक्या सराईतपणे सांगितलंय तर ती तशी एक्सपर्ट वाटते मला, तर ते मी पास ऑनच करते, मी तुला घेता येतील. पहिल्यांदा आपण कोथिंबीर घेऊया. बऱ्यापैकी आहे ना कोथिंबीर? हो, कारण कोथिंबीरीची आणि पुदिन्याची वडी आहे. पण पुदिना नुसता घेतला तर खूप काही लोकांना एवढा स्ट्रॉंग पुदिना आवडत नाही. सो आपण कोथिंबीर जास्त घेऊ आणि एक फ्रेग्रन्स किंवा टेस्ट वेगळी म्हणून आपण पुदिना घेऊया. पण तू पहिला पदार्थ कुठचा केलेला असं तुला आठवतोय का ग? सगळ्यांप्रमाणे मीच पहिल्यांदा मॅगी केलं होतं. नेहमीप्रमाणे सगळे नूडल्सच आधी करतात. आता आपण ह्याच्यात डाळीचं पीठ घालूया. ज्यांना डाळीचं पीठ पचत नसेल, म्हणजे त्रास होत असेल डाळीचं पीठ खाऊन, अशा लोकांनी अर्ध डाळीचं पीठ आणि अर्ध मुगाचं पीठ घेतलं तरी चालू शकतं. आपण थोडंसं तांदळाचं पीठही घालणार आहोत खुसखुशीत. हा, म्हणजे थोडंच नंतर पातळ झालं तर आपण आणखीन वाढवू शकतो त्याच्यामध्ये. आता सगळे पदार्थ एक आपण त्यात घालूया. तुम्हाला अंदाजाप्रमाणे किती तिखट हवंय, हा चमचा वापरून चालेल. तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही तिखट घाला याच्यामध्ये. तुला कसं आवडतं? मला खूप माइल्ड जेवण आवडतं. मला खूप तिखट आवडत नाही, खूप गोड आवडत नाही. थोडासा म्हणजे तुम्हाला अगदी एवढा पुरेल ना? मला खाण्याचा सोडायचा काही अंदाज येत नाही. हा चालेल, एवढा चालेल. हो हो, थोडासा चालेल अजून, कारण तसं क्वांटिटी आहे ना. एवढा? हो बस. ओके. थोडेसे पण तीळ घालूया. तेही तुम्हाला जेवढे हवे असतील. तीळ चांगले लागतात अगं, थोडे जास्ती झाले ना तरी मस्त लागतात. पण काही जणांना नाही आवडत तीळ, तर मग तुम्हाला जसे हवे असतील. थंडीत वडा केला तर भरपूर तीळ घाला. आता हा सीझन आणि पुण्यामध्ये हवा इतकी मस्त असते आणि पर्टिक्युलरली या सीझन मध्ये तर. हो, पण अजून इतकी थंडी सुरू झालेली नाहीये. थोडीशी धने पावडर घालू आपण. थोडासा गुळ घालायचा, एक वेगळी टेस्ट येते त्याला. आणि पुदिन्याचा पण कडवटपणा कमी होईल जरा. त्यामुळे अगदी थोडासा, म्हणजे तुम्हाला हवा असेल तर, म्हणजे मी पदार्थ गुळ घालते. आणि थोडस मोहन घालायचं त्याच्यात. बाकी आपले सगळे जिन्नस झाले. नाही, आता आपल्याला मीठ घालायचं. मीठ घालायचं. सिरियल मध्ये तू दाखवलेस का गं कुकिंग करताना? नाही ना, कधीच. मी फक्त चहा सकाळी अख्ख्या वाड्याला चहा देणे एवढाच एक उद्योग असतो बहुतेक. पण तो करताना दाखवलेला नाहीये ना? चहा अगदी असा उकळतो वाफा त्या चहामधनं. म्हणजे चहा नाही, आणि सगळ्यांना देते ह्याच्यापेक्षा सुद्धा सत्यजितला चहा करून देणे हा एक माझा ठरलेला उद्योग आहे. सत्यजित आल्यापासून पॉइंट असल्यामुळे खरं तर एवढं लागेल ना. मी ठरवलं ना. आता हे तुला पाण्यात, आता हे सगळं आपण मिक्स करायचं. हातानेच करायला लागेल. हो चालेल. हो, मस्त आला ना शेप, एकदम छान. आता हा आपण वाफवून घेऊया. साधारणतः किती मिनिटं लागतील याला? एक 15-20 मिनिटं तरी लागतील. मग याला कट करणार. ह्याच्या वड्या करायच्या. आणि एक तर आपल्याला हे असंही तळता येतं, पण मग ते पूर्ण तळायला लागतं. पण त्याच्याऐवजी आपण जर वाफवून घेतलं तर आपण शॅलो फ्राय करू शकतो, कारण ते निम्म शिजलेलं असतं. बरोबर. आपण वाफवून घेऊन आपण शॅलो फ्राय करून घेऊया. मग वाफवून घेऊया आणि मग शॅलो फ्रायची तयारी करूया. कट करून त्याच्या वड्या करायच्या आणि मग त्या शॅलो फ्राय करायच्या. ठीक आहे, हे परफेक्ट लावून घेऊया. एक 15-20 मिनिटं जरा हे वाफवून घेऊया आणि मग त्याचे पीसेस करून घेऊया. कोथिंबीर पुदिना वडी जी आपण वाफवून घेतली तर ती परफेक्ट कट होऊन पण आलेली आहे. तर आता तेलावरती ती शॅलो फ्राय आपण वाफवून घेतलेली आहे, त्यामुळे आपण ती शॅलो फ्राय करू. आणि आपण वजनही सांभाळतो, त्याच्यामुळे आपण डीप फ्राय नाहीच करायचं. ओके, तर दोन्ही बाजूनी छान आम्ही कुरकुरीत करून घेतो आणि तुम्हाला साहित्य घ्यायला हरकत नाही, घेऊन घ्या. कोथिंबीर पुदिना वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, पुदिना, बेसन, तांदळाचं पीठ, तेल, मिरची पेस्ट, खायचा सोडा, पांढरे तीळ, धणेपूड, जिरेपूड, गूळ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला पुदिना, बेसन, तांदळाचं पीठ, मिरचीचा ठेचा, चिमूटभर खायचा सोडा, पांढरे तीळ, धणेपूड, जिरेपूड, गूळ, मीठ, तेल आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे उंडे करून केळीच्या पानामध्ये ठेवून वाफवून घ्यावेत. उंडे कापून त्याच्या वड्या खरपूस परतून घ्याव्यात.